हा सगळा एनर्जीचा खेळ आहे। हे जगत सगळा शक्ती स्वरूप आहे, हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे। आपल्या शरीरात जी शक्ती कार्य करते तिला आपण म्हणतो प्राणशक्ती, जी या चराचरात या पृथ्वी तलावरच्या वातावरणात कार्य करते, जिच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही आणि जिच्यामुळेच कुठे वारे वाहतात, कुठे भूकंप येतात, पशु पक्षी त्यांचं विचरण करतात। झेंडूच्या फुलाला, झेंडूच्या झाडाला गुलाबाचं फूल येत नाही। कुठेतरी ही शक्ती कार्य करत आहे आणि या शक्तीला आपण चितशक्ती म्हणतो। आणि अशीच ही शक्ती ब्रह्मांडाला व्यापून आहे, त्याला ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा ब्रह्मशक्ती असं म्हणतात। प्राणशक्ती, चितशक्ती आणि ब्रह्मशक्ती हा सगळा शक्तीचाच खेळ आहे, एनर्जीचाच खेळ आहे। आणि आपण दररोज इथं जमतो शक्ती अर्जित करण्यासाठी, ऊर्जेला अर्जित करणं, ऊर्जेचं संवर्धन करणं आणि त्या ऊर्जेचा विधायक कार्यासाठी वापर करणं, हाच आपल्या मदत फाउंडेशनचा उद्देश आहे। ऊर्जान्वित व्हा, ऊर्जावान बनो आणि या ऊर्जेचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी झाला पाहिजे, राष्ट्र बांधणीसाठी झाला पाहिजे। आणि त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं असतं की या रे लहान थोर सर्वांनी ऊर्जान्वित व्हा आणि या ऊर्जेचा वापर राष्ट्र उभारणीच्या कार्यात, देश उभारणीच्या कार्यात, स्वतःच्या संसारातला सृजनता आणण्यासाठी करा। जर ऊर्जाच नसेल तर तुम्ही काय करणार? तुमचा इहलोकही सुधारू शकत नाही आणि परलोकही ऊर्जेशिवाय सुधारत नाही। आणि म्हणून मी म्हणतो ऊर्जान्वित व्हा आणि ही ऊर्जा अर्जित करण्यासाठी साधना, सेवा आणि सत्संगाला पर्याय नाही। दररोज सकाळी या, प्राणायाम करा, प्राणायाम करून ऊर्जान्वित व्हा आणि हीच ऊर्जा तुमच्या दिवसभराच्या कार्यासाठी वापरा। पुरुषार्थाने तुम्हाला जे हवं, तुमची जी इच्छा आहे, मग ती लौकिक इच्छा असेल, ती भौतिक इच्छा असेल, ती पारलौकिक इच्छा असेल, आध्यात्मिक इच्छा असेल, व्हॉट एव्हर द डिझायर इज, त्या डिझायरच्या कंप्लिशनसाठी तुम्हाला ऊर्जेची आवश्यकता आहे। आणि ही ऊर्जा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, बघा लक्षात घ्या, नीट समजून घ्या, ही ऊर्जा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते। जर तुम्ही दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने युक्त असाल तर या ऊर्जेला म्हणायचं पॉझिटिव्ह एनर्जी। आणि जर तुम्ही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद याच्याने युक्त असाल तर त्या ऊर्जेला म्हणायचं निगेटिव्ह ऊर्जा। आणि लक्षात घ्या, जेव्हा कार्य घडतं तेव्हा पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल एकत्र आल्याशिवाय लाईट लागत नाही। एखादा सेल बघा, इलेक्ट्रिकचा सेल, जेव्हा पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल एकत्र येतो तेव्हा बल्ब लागतो। आणि म्हणून कार्य घडण्यासाठी पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेटिव्ह ऊर्जा दोघांचं एकत्र येणं आवश्यक आहे। नीट समजून